अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी चर्चेला येतोय। सभापती महोदय, या प्रश्नाच्या माध्यमातून लक्षात घेता प्रश्न विचारा। मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे सभापती महोदय, परंतु आज माझ्याकडे पावती आहे सभापती। 5 किलो क्विंटल विकल्यानंतर शेतकऱ्याला 81 रुपये मिळाले। म्हणजे आज कांद्याची अवस्था एवढी बिकट आहे। सभापती महोदय, आमचं सरळ म्हणणं आहे की आज JNPT मध्ये जवळजवळ 1800 ते 2000 कंटेनर पडून आहेत। तुम्ही 5% उल्लेख केला की एक्सपोर्ट 5% होत नाही, आकडेवारी चुकीची आहे। आकडेवारी जास्त आहे, एक्सपोर्ट जास्त होतोय। मागच्या 2 महिन्यातली आकडेवारी काढली तर आपल्याला लक्षात येईल की एक्सपोर्ट किती होतोय। आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे, तुम्ही या ठिकाणी खरेदी तर केलीच पाहिजे, ती खरेदी त्या ठिकाणी चालू नाही आहे। अनुदान शेतकऱ्याला किती रुपये त्या ठिकाणी अनुदान देणार? सभापती महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर दिलं। आज कॅबिनेट मध्ये आम्ही चर्चा करू, मग इथं उत्तर कशासाठी देत आहेत मंत्री महोदय? शेतकऱ्याला याच्यावर त्यांनी भाषणात उत्तरात सांगितलं की पणन मंत्र्यांनी याच्यावर उत्तर दिलेलं आहे। उत्तर काय दिलं तर शेतकऱ्याला अनुदान देणारी भूमिका तुम्ही घेतली असेल तर हे अनुदान तुम्ही या अधिवेशनात जाहीर करणार का दादा? कारण की ते म्हणले की कॅबिनेट मध्ये आम्ही त्याची चर्चा करू। प्रस्ताव तुम्ही कॅबिनेटला आणणार काय? या कांदा उत्पादकाला तुम्ही दिलासा देणार का? ही घोषणा या ठिकाणी केली पाहिजे। नुकसान भरपाई बद्दल तुमचं नेमकं धोरण कांदा उत्पादकाच्या दृष्टीने काय असणार आहे, स्पेसिफिक उत्तर पाहिजे। नाहीतर मगाशी म्हणल्याप्रमाणे सभापती मध्ये राखून ठेवा प्रश्न, पणन मंत्री येऊ देत किंवा दादा बोलू देत की आम्ही कॅबिनेटला हा प्रस्ताव आणतोय आणि शेतकऱ्याला नुकसान झालेलं आहे त्याला देणार। मी हे दादा पावती तुमच्याकडे पाठवून देतो। 5 रुपये क्विंटल 81 रुपयाला ही मार्केट कमिटीची पावती या ठिकाणी। अजून याच्यापेक्षा पुरावा तुम्हाला काय पाहिजे की कांद्याचा दर पडलेला नाही? त्यामुळे सरकारने यामध्ये स्पष्ट भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे। मंत्री महोदय। सभापती महोदय, आपण जे सांगताय की खरोखरी गोष्ट खरी आम्ही मान्य केलेलं आहे की आज कांद्याचे भाव कमी झालेले आहेत। एक्सपोर्ट त्याचा जो व्हायला पाहिजे होता तोही कमी झालेला आहे। म्हणून इतर राज्यामध्ये त्याला जिथे उत्पादन कमी आहे कांद्याचं त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करणं सुरू आहे। मॉरिशसशी बोलणं झालेलं आहे, त्यांना 1 लाख मेट्रिक टन कांदा पाहिजे, त्यांचाही जवळपास पॉझिटिव्ह बोलणं सुरू आहे। इतर देशांमध्ये काही कांदा एक्सपोर्ट करू शकतो का या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न सुरू आहेत। आणि पणन मंत्र्यांनी परवाच्याला सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टीचा विचार करून माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊ की शेतकऱ्यांसाठी काय अनुदान देता येईल का यासंबंधी निश्चितपणे बैठक घेऊ। सचिन अहिर वगैरे सगळेच या चर्चेत सहभागी होते, तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांकडे आम्ही बैठक घेऊ या बाबतीत।